ही हृदयद्रावक घटना आहे केवळ 3 महिन्यांच्या निष्पाप बाळ रुपेशची आणि त्याची जन्मदात्री ठरली त्याची मृत्यूची सूत्रधार। घटनास्थळ आहे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात वसलेलं विटा शहरालगतचं एक सामान्य आणि शांत असं गाव घटनांद्रे। याच गावामध्ये राहत होती 23 वर्षीय विवाहित महिला शीतल बापूसाहेब साळुंखे। तिचा पती बापूसाहेब साळुंखे आणि त्यांचे केवळ 3 महिन्यांचे गोंडस बाळ रुपेश। त्यांचं कुटुंब इतर मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणेच होतं, साधं, सुसंस्कृत आणि नीतिमूल्य जपणारं। पती बापूसाहेब साळुंखे आपल्या कुटुंबासाठी दूर पुण्यामध्ये नोकरी करत होता। मेहनतीने कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी झटत होता। त्याच्या अनुपस्थितीमध्ये शीतल आणि बाळ रुपेश घटनांद्रे येथील त्यांच्या घरामध्ये राहत होते। पण या शांत घराच्या आत मात्र सुरू होती एक काळी आणि धोकादायक अशी कहाणी, जी कोणीही आणि कधीही विचार केली नसेल। शीतलचे गावाकडीलच अक्षय गायकवाड या तरुणासोबत अनैतिक संबंध जुळले होते। हे संबंध लपून छपून चालत होते, पण त्याचा परिणाम तिच्या कुटुंबावर आणि विशेषतः त्या निरागस बाळावरती होत होता। सुरुवातीला ही ओळख एक साधी मैत्री, क्षणिक आकर्षण वाटत असावी, पण हळूहळू हे संबंध वासनेच्या खोल गर्तेत गेले आणि त्या दोघांनाही कळलंच नाही की त्यांनी सामाजिक आणि वैवाहिक मूल्यांवरती तुळशीपत्र ठेवलेलं आहे। शीतलच्या मनामध्ये एक नवा विचार घर करून बसला। तिच्या आयुष्यामधील सर्वात मोठा अडथळा म्हणजे तिचंच बाळ रुपेश। अक्षय सोबतचे खाजगी क्षण, त्याला भेटण्यासाठीची ओढ आणि या नात्यांचे गुंतागुंतीचे धागे तिला तिच्या बाळाच्या उपस्थितीमुळे त्रासदायक वाटू लागले। ज्या आईने त्या बाळाला जन्म दिला, ज्या मातेच्या कुशीमध्ये तो सुरक्षित होता, तिच्याच मनामध्ये आता बाळाविषयी द्वेष निर्माण झाला होता। तिला वाटू लागलं की जर बाळ नसेल तर तिचे अनैतिक नातं अधिक निर्धोक होईल। या विकृत विचारांमधूनच जन्म झाला एका क्रूर, अमानुष निर्णयाचा, आपल्या स्वतःच्याच 3 महिन्यांच्या बाळाचा जीव घेण्याचा। एक दिवस जेव्हा ती घरामध्ये एकटीच होती, तिने प्लास्टिकच्या रिकाम्या पाण्याच्या ड्रममध्ये बाळ रुपेशला टाकलं, वरून झाकण घट्ट बंद केलं। आतमध्ये बंद झालेलं ते चिमुकलं बाळ श्वासासाठी तडफडत होतं, मदतीसाठी हाका मारत होतं, पण त्याच्या हाकेला धावून यायला हवं होतं तीच व्यक्ती त्याचा घात करत होती। काही मिनिटांमध्येच त्या निष्पाप जीवाचा श्वास थांबला। मृत्यूचं साधन ठरलं एक साधं घरातलं भांड आणि त्यामागचा हेतू होता आईची वासनेच्या मोहजालातील आंधळेपणा। हा गुन्हा इतका थंड डोक्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने केला गेला होता की प्रथमदर्शनी कोणालाही संशय देखील आला नाही। बाळाचा मृत्यू नैसर्गिक आहे असंच वाटलं, पण गावामध्ये हळूहळू कुजबूज सुरू झाली। काही जागरूक नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली। खानापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांनी त्यांची गंभीर दखल घेतली आणि पुढील तपास सुरू केला। पोलिसांनी शीतलची चौकशी सुरू केली। सुरुवातीला तिने भरकटलेली कारणं दिली, कधी आजारपण, कधी अचानक मृत्यू, पण तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि बोलण्यामधील विसंगती आणि तिची अस्वस्थता पोलिसांच्या लक्षात आली। त्यानंतर तपास अधिक तीव्र झाला आणि पोलिसांच्या प्रश्नांचा मारा वाढताच अखेर शीतलने आपलं अमानुष कृत्य कबूल देखील केलं। तिने सांगितलं की अक्षय सोबतचे संबंध मोकळेपणाने टिकवण्यासाठी तिला बाळाचा अडथळा दूर करावा लागला। या अत्यंत क्रूर गुन्ह्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा देखील हादरून गेली होती। तात्काळ शीतल बापूसाहेब साळुंखे हिला अटक देखील करण्यात आली। तिच्यावरती भारतीय दंडविधानाच्या कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। ही घटना केवळ एका बाळाच्या मृत्यूची नाही, तर माणुसकीच्या मर्यादांची, नैतिकतेच्या रेषांची आणि मातृत्वाच्या पवित्रतेच्या होत्याचं नव्हतं करणारी आहे। वासनाधीनतेच्या आहारी गेलेली एक आई आणि त्या मोहाच्या आड आलेल्या तिच्या निरागस बाळाचा जीव। समाज म्हणून आपण यावरती विचार करायला हवा। नात्यांमध्ये नैतिकता, माणुसकी आणि जबाबदारी जपणं आज किती गरजेचं आहे, कारण अशी अमानुष उदाहरणं आपल्या सभोवतालच्या जगण्यावरचं प्रश्नचिन्ह उभं करतात। चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये ऐकायला तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका। सोबतच आपल्या या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबातच जाऊ नका।
सबस्क्रिप्शन सोबतच शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहता येतील। धन्यवाद।